तर घरी आलोय आता आम्ही, आज वार मंगळवार आणि आम्ही घरी आलोय सोमवारी. पण प्रॉब्लेम असा होता की आपल्याकडं व्हिडिओ खूप होते, शिळे व्हिडिओ ते खूप झालेले. मग ते व्हिडिओ आजपर्यंत अपलोड केले आपण मंगळवारपर्यंत. घरी आम्ही सोमवारीच आलोय. तर खूप प्रेम दिलं आम्हाला, एवढं प्रेम दिलं ना बास. ही पण लय रडली आणि हिचं रडताना किंवा तिथल्या वहिनी साहेब आपल्या कल्याणच्या दादांच्या वाईफ किंवा त्यांच्या भाऊजाई त्या पण खूप रडत होत्या ना ग. कोणती वहिनी म्हणतोय मी? त्या किरण दादाची मम्मी, त्या किरण दादाची मम्मी पण म्हणजे दादांच्या वहिनी साहेब त्या पण खूप रडल्या. हिला म्हणायच्या गप रडू नको, गप ग रडू नको, तोंडावरनं हात फिरून लय प्रेम. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त या वारीला प्रेम हिला, सगळ्यांचाच सगळे. आणि तिथं तो नाही का साईडचा सुनील दादा आपल्या दादांचा भाऊ, तो पण बोलत होता. मी ऐकलेलं, ते म्हणत होता की बिनधास्त पोरगी आहे आणि म्हणजे सगळ्यात मिसळते, बोलते, हसते, जाते. तिथं जसं गेलो ना आम्ही तशी ही घरात नव्हतेच. कुठं जायची ग तू? जरा जोरात बोल की आवाज जाऊ. बाहेर कुठं? घराच्या बाहेर बसली होती काय? जरा जोरात. तिकडं फिरायचं सारखं. कोणाकडे गेलेले इकडं तिकडं फिरायला? दुसऱ्या वहिनीकडे, मग तिसऱ्या वहिनीकडे. त्या वहिनी ज्या आहेत ना तिथल्या सर्वच वहिनीने नेलेला हिला. पुन्हा दादांची ती म्हणजे दादांची बहीण काय माझी बहीण काय, दादांची वहिनी काय माझी वहिनी काय, त्या वहिनी तिथल्या म्हणजे दादांच्या वहिनी आहेत ना त्यांच्या भावाच्या बायको. त्या आपल्या तो नाही का मी दाखवलेलं पोलीस जोडी, ती प्रियंका दिदी त्यांची आई आणि त्यांचा भाऊ पण पोलीस आहे किरण दादा, तो त्यांची आई. ते सगळे पोलीसच आहेत तिथले. तू ज्याच्या घरी गेली ते सगळेच लोक कोणत्या सर्व्हिसला होते? पोलीस. ए तू शांत बस रा, हिला ने तू जरा जा तिकडे, शांत बस, व्हिडिओ चालू आहे, जरा शांत बस. मम्मींद सोनोद शांत बस. ते सगळे कोणत्या सर्व्हिसला होते तू सांग? सगळे पोलीस. सगळे पोलीस. आणि त्या वहिनी ज्या आहेत ना त्या किरण दादा आणि त्या प्रियंका दिदीची मम्मी, तर त्यांनी एक असा आयटम बनवलेला ना तांदळाचा. कशाच बनवलेलं नेमकं? ते त्या रव्याचं दही ते बनवताना तू जायचं होतं, ते तू शिकले असते तू लगेच. ते आपण बनवलं असतं ना इथं पुन्हा का नाही? जरा जोरात बोल की, व्हिडिओ जरा जोरात बोल. कसं बनवायचं वहिनीला विचारू की आता. हा ते नाही, मी म्हंटलंय दादांना की दादा तुम्ही तिकडे गेले ना तर फोन लावून द्या, म्हणजे आम्हाला विचारायचंय वहिनींना ती रेसिपी कशी बनवली म्हणून. त्या तांदळापासून जे बनवलेलं ते काय रव्यापासून ते. हे पोरं बारके आहे तिथं नुसता मोबाईल पशीच पळतात. कसं वाटलं तिकडे जाऊन? खूप मजा आली. तिथली माणसं खूप चांगली आपल्यासारखी. म्हणजे कसं? त्यांचा स्वभावच वेगळा. तिथं ही लय भारी काय तर बोललेली की काय बोललेली ग तू? काय तर बोलली ना, सगळे हसायला लागले बघ. काय तर बोललेली मला लक्षात येईना. लय रडले तिथं. ते आपला किरण दादा आणि ती प्रियंका ताई नाही का त्यांची मम्मी, म्हणजे त्या मोठ्या वहिनी, पुन्हा आपली ही वहिनी कल्याणची वहिनी ताई. साईडची तरी पण नानी नव्हती. नानी जर असली असती ना म्हणजे दादांची चुलती, तू नाही बघितली त्यांना, ते असली असती तर सतत तुझ्या जवळच बसली असती बोलत. लय भारी ती पण. आणि त्या वहिनी मी पण त्या वहिनीशी एवढा काय संपर्कात गेलो नव्हतो. कोणत्या आपल्या किरण दादा आणि प्रियंका दिदीची ज्या मम्मी आहे त्यांच्या. आत्ताच याच वेळेस जास्त जरा बोलण्यात आल्या, त्या यायच्या बसायच्या. कसं ही लेडीज होती ना सोबत या वारीला, म्हणून त्यांनी आपल्याजवळ बसून बोललं किंवा त्यांचं बोलणं आपण ऐकलं.
नाहीतर आम्ही कसं जेंट्स दादा जेंट्स आम्ही दोघच कुठं पण फिरायचो, खायचो प्यायचो यायचो, घरात बसायचो. या बारीला ही होती त्यामुळं फिरलो आम्ही, ते सगळ्यात मिसळलो, सगळ्यांचा स्वभाव समजला. तसा मी सगळ्यांसोबत पहिलं पण बोललो ह्याच, पण त्या वहिनीचा स्वभाव मला जास्त करून आता समजला. आणि त्या पुन्हा दीपक दादाची पण वाईफ आलेली ना तुला भेटायला, कोणता तुला माहिती आहे? डान्सर सई, ती येतानाच भेटली. ती ताई का? हा, तर त्या ती पोलीस दादा भाऊ आहे का, तिची वाईफ भेटली. काजल दिदी, ती काजल दिदी आहे. त्या दुसऱ्या दीपक दादांच्या वाईफचं काय नाव मला माहित नाही, ती स्वराची मम्मी. पण त्या पण खूप चांगल्या आहेत बोलायला. मी लग्नाला गेलेलो ना तर त्यावेळेस बोलल्या मला खूप वेळ त्यांनी. खूप छान. हा, आणि मला म्हणलेलं चहा वगैरे घ्यायला. ते तिथं हिला वाट लावताना सगळे रडत होते, सगळा अख्खा त्यांचा गाव तिथं जमा होता, सगळे रडत होते. आणि आम्हाला तर काय तो रडायचं थांबत नव्हतं, आम्ही पण खूप रडत होतो. ही तर अशी ओरडून रडायला लागली. मी वरती बसलोय आणि खाली येतोय मी पण तिथं वरती बसून, दादानं इमोशनल झाले ना, मग तिथून पुढं मी पण रडतच बसलो वरती. आणि हिचा खाली ना आवाज कुठे येतोय म्हटलं, असा खाली आलो मी घरात, असा उतरलो खाली जिन्यावरून, बघतोय तर समोर ही रडायला लागली. त्या सगळ्या वहिनी ताई सगळ्या गोल अशा जमा, गप ग रडू नको, त्या पण रडत्यात, कोण हिला असं करतंय कोण तसं चालू. म्हटलं काय पूजा लय म्हणजे लय, ती सगळ्यांचं खरं लय एवढं जीव लावणारी माणसं कधी आमच्या आयुष्यात भेटले नसते. हिच्या बहिणीने देखील एवढा जीव लावला नसेल, बघितलं ना, लगेच तिनं मी जीव लावला नसेल म्हणायच्या आधीच लगेच तिनं असं केलं. कधीच तो आम्हाला तसा प्रेम भेटलेला नाही, तसा प्रेम त्यांच्याकडून भेटला म्हणून तेवढं इमोशनल झालो, रडलो, काय 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 काय. भैया वगैरे पण छान बघितलं. कल्याणच्या दादांची दोन्ही पोरं जयेश आणि भावेश असे पोरं आहेत ना की देवानं तसे सगळ्यांनाच पोरं द्यावे. एवढं पाहुणे वगैरे नुसतं असा घरात गेल्यापासून असे फ्री मोकळ्यापणानं सगळ्यांशी बोलायला लागतात. ते पण दोन्ही जॉबला आहेत बरं का, दोन्ही ते पण जॉबला आहेत. आणि तो मोठा भैया आलेला आमच्यासोबत तिकडे, छोटा भैयाला सुट्टी नव्हती ना, तो तिकडे जॉबवरतीच होता, तो नाही आलेला. आणि बाकी आम्ही सगळे तिकडंच, म्हणजे पहिले मुंबई वगैरे फिरून पुन्हा गेलेलो ना आम्ही गावाकडे. जास्त मजा कुठं आली तुला, गावाकडे की इकडं कल्याणला? गावाकडे. हा, गावाकडे तिथं सगळे जमा होत्यात, रोज 3 टाइम तिथं सगळेजण जमा होऊन बोलत गप्पा मारत एकाच झुटीनं राहतात सगळे. म्हणजे खरं एवढे प्रेमळ आहेत ना ते. आता चला आपण पुढच्या व्हिडिओत बोलू, हा व्हिडिओ खूप लांबला गेलाय, माफी असावी. बाय. परत बोल, तुला जे बोलायचं, हिला लय काय बोलायचं होतं ते राहून गेलंय, पुढच्या व्हिडिओत बोलेल.